श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आपण रोज स्वामींचे नामस्मरण करतो, पण स्वामींचे मूळ रूप काय होते, ते कुठे प्रकट झाले आणि त्यांचा मुख्य संदेश काय होता, हे आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. स्वामी समर्थ महाराज हे भगवान दत्तात्रयांचे तिसरे पूर्ण अवतार मानले जातात. सन 1856 मध्ये स्वामी महाराज अक्कलकोट येथे प्रकट झाले. त्यापूर्वी त्यांनी भारतभर भ्रमण केले होते. अक्कलकोटमध्ये त्यांनी तब्बल 22 वर्ष वास्तव्य केले आणि हजारो भक्तांचे कल्याण केले. स्वामींचे रूप अतिशय तेजस्वी होते. त्यांचे अजानबाहू रूप आणि भेदक डोळे भक्तांना मंत्रमुग्ध करायचे. स्वामी वरून जितके कडक किंवा रागीट वाटायचे, आतून ते तेवढेच प्रेमळ आणि कनवाळू होते. त्यांनी कधीही गरीब श्रीमंत किंवा जातपात असा भेद केला नाही. स्वामींनी भक्तांना नेहमी आळस सोडून कर्म करण्याचा सल्ला दिला. त्यांचा सर्वात मोठा आणि धीर देणारा मंत्र म्हणजे भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा जेव्हा भक्त संकटात असतो तेव्हा स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपाने त्यांना मदत करतातच. हा लाखो भक्तांचा अनुभव आहे. 1878 मध्ये स्वामींनी अक्कलकोट येथे समाधी घेतली, पण ते आजही त्यांच्या तत्वांच्या रूपाने आपल्यासमोर आहेत. तुम्हाला स्वामींचा हा इतिहास कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.